मनोज जरांगे पाटील यांची भेट आत्ता उदय सामंत असतील, संजय सिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील यांनी भेट घेतली आणि सरकारी पातळीवर नेमकं काय चाललेलं आहे, कारण शंभूराजेंनी जे शब्द दिले त्यावर आतापर्यंत काय काय काम झालं, आणखी पुन्हा काही मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या त्या ठिकाणी जोडलेल्या आहेत। एकंदरीतच काय नेमकं बोलणं झालं या बैठकीतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी या ठिकाणी दिसल्यात आणि सरकारसुद्धा सकारात्मक आहे, 1 महिन्यामध्ये काम करतोय असं म्हटलेलं आहे आणि मनोज जरांगेंचा सुद्धा सरकारवर विश्वास आता यंदा दिसतो आहे। दादा काय नेमकी भेट होती, कारण उदय सामंत म्हणाल मी वैयक्तिक चौकशी करायला जातोय, पण बरीच बैठक या ठिकाणी बोलणं झालेलं नाही। सकारात्मक म्हणजे चर्चा किंवा सरकारवर तुम्ही जे म्हणलात की विश्वास आंदोलक नात्यानं ठेवावाच लागतो कोणीही असला तरी पण, परंतु कृतीत किती उतरतंय याला सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। जे शंभूराजे साहेब काल परवापासून गेलेत किंवा 2-4 दिवसापासून गेलेत त्यातलं जे त्यांनी सांगितलंय आणि जे डिटेल आपल्याला बी गुप्त माहिती आहे की नुसतं तेच फोनवर सांगतात असं नाही, गुप्त बी माहिती आहेत की शंभूराज साहेब खूप काम करायले तिथून गेल्यापासून त्या विषयावर। म्हणजे त्यांनी केशच्या बद्दलची भरपूर माहिती राज्यातून मागवली, घेतली सुद्धा आत्तापर्यंत असं ते आत्ताही बोलले आणि तशी आम्हाला सुद्धा बाहेरून बी माहिती मिळतीचे। त्यांनी हैदराबादच्या गॅजेटबद्दलचा विषय घेतला, तेही काम ते करायला लागले। नोंदी शोधायच्या कामाला त्यांनी शिंदे समितीला सांगितले असं ते म्हणले आणि ते दिसून पण येतं। व्हॅलिडिटीचा विषय खूप मोठा झाला, कारण आमचे पोरं आता ॲडमिशन घ्यायलेत, नीटचे निकाल लागलेत, अनेक अडचणी त्यांच्या पुढे होत्या, तर ते तातडीनं मार्गी लावासाठी एक त्या सूचना त्यांनी त्या केल्या। मग ते हे महत्त्वाचे काम होते आणि इतक्या दस्तऐवज आहे या राज्यात की मराठा कुणबी असलेला काही अधिकारी जाणून बुजून शोधित नाहीत, काही अधिकारी असून सांगत नाहीत, काही ऑफिसला अभ्यासकच नाहीत आणि काही ठिकाणी मनुष्यबळच नाही। ह्या ज्या 8-9 गोष्टीचा मिलाप करणं गरजेचं आहे, याच्यावर मात्र प्रचंड ताकदीनं फोकस शंभूराजे साहेब करायला लागलेत असं आजच्या बोलण्यावर लक्षात आलं, कालच्या बैठकांवर सुद्धा लक्षात आलं। म्हणजे काय बाजू घेतोय असं नाही, करायला लागलेत मी करायलाच लागले म्हणतो, पुढचा कुणी बी असला नाही करायला लागलं म्हणलं मी नाहीच म्हणत असतो। तुम्ही विविध समित्यांची मुदतवाढ मागितलेली आहे, ती नेमकं कोणत्या कोणत्या समितीची का वाटते तुम्हाला त्यांना वाढ दिली पाहिजे? शिंदे साहेबाचे समितीचे वाढ देणं गरजेचं आहे, जेणेकरून इतका मोठा ह्या नोंदीचा खजाना आहे। हैदराबादच्या गॅजेट्सचं दुसरे काही दस्तऐवज असे आहेत उर्दूमध्ये, फारसीमध्ये, मोडी लिपीमध्ये, शेतसाऱ्याच्या याच्यात, पीक पाणी अहवालात 33-34 नंबरमध्ये, 14 नंबरमध्ये, सारा अभिलेखमध्ये, हे जे पूर्वीचे जे जन्म मृत्यूचे दाखले होते त्यावरती, सब रजिस्टरमध्ये हे जे विषय आहेत ना, हे मराठ्यांना न्याय देणारे नोंदी सापडणारे विषय पूर्वीच्या भाषेतले, त्यामुळे शिंदे समितीला वाढ देणं अत्यंत गरजेचं आहे। वंशावळीची समिती जी तिची मुदत 30ला संपली, वंशावळी जोडता नाही आली तर पुढं काय करायचं, म्हणजे त्यालाही वाढ घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजे ह्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत, मराठा आणि कुणबी एकाचे 57 लाख नोंदी मिळाल्या, त्या संदर्भातला कायदा पारित करायला सोपं आहे, तेही होणं गरजेचं आहे। हैदराबादचं गॅजेट हे त्या शासकाला मान्य आहे, मग या शासनाला का मान्य नाही? म्हणजे मराठवाडा पूर्ण जातोय। सातारा संस्थांचं गॅजेट घेतलं तर सातारचा संस्थांचा पूर्वीचा असणारा सगळा बेल्ट, सगळा पट्टा जातोय तो। बॉम्बे गव्हर्नमेंटचा जो त्यावेळेसचा त्यांचा प्रांत होता तो प्रांत सगळा जातोय। बरं, याला कुठं ओबीसीला धक्का लागायचं काम आहे का? मग रितसर आहे ना, जे खरं आहे ते तुम्ही मोगम काय केलं तर ठीक आहे, तुम्ही खऱ्याला खरं म्हणजे 7-12 असून तुम्ही जमीन नाही मानता, म्हणजे हे अन्याय आहे मराठ्यावर। निश्चितपणे पाटील 3 आंदोलन झाले, हे 4थं आंदोलन आहे। तुम्ही सरकारच्या बाबतीत जास्त सकारात्मक वाटतं आणि सरकार सुद्धा मागच्या 3 आंदोलनात नाही केलं तेवढं झपाट्याने या ठिकाणी काम करते। अर्थातच समाजाला सगळ्यांना वाटतं की यातून तोडगा निघावा, आमचे उद्देश ते आहे बाबा। बघा, सरकार कोणचं बी असू द्या, आंदोलक मानल्याच्या नंतर त्याला शेवटी मान्य करावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल। विश्वास नाही ठेवला तर यशस्वी कसं होईल? आणि आंदोलन करताना आपल्याकडे काही चाणक्य नीती असलं पाहिजे, पुढचा जर चतुर असला तर आपण महाचतुर असलं पाहिजे, आपल्याला डाव टाकायचे कळले पाहिजे, कसे टाकायचे। म्हणून हे आंदोलन चालवताना काही वेळेस वेळ देणं, काही वेळेस ही करणं, परंतु विश्वास ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय माझ्या जातीचं कल्याण नाही होणार। आणि मी काय वाईट करतो, माझ्या जातीसाठी रेकॉर्ड शोधायचं सांगतो, जे नाही ते लावून धरतो, व आमरण उपोषण माझी शक्ती आहे, माझ्या समाजासाठीची ही लय मोठं शक्ती आहे। हे शांततेचं युद्ध असल्यासारखी माझ्यासाठी ही प्रचंड मोठी शक्ती, याच्यातून माझ्या समाजाला न्याय मिळेल म्हणून ते मला करावं लागतंय, त्याला नाविलाज आहे। पण समाज हे उद्देश मी डोळ्यापासून बाजूला सारले आला आणि कधी सारणार बी नाही। वेळ पडली पुन्हा पुन्हा तेच झालं, पाडा पुढं आलंच म्हणून समजायचं। मग पण शंभूराजे आले त्या दिवशी सुद्धा फार काही शासकीय तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं नाहीये,
तोंडी सगळं चाललेलं आहे. आता सुद्धा उदय सामंत या ठिकाणी आले, त्यांनी त्या तोंडी गोष्टी सगळ्या सांगितलेल्या. मुख्यमंत्री सुद्धा त्यांना तोंडी निर्देश देत आहेत. SIT सुद्धा रद्द झाली असं सांगतायत, पण तुमच्यापर्यंत अजून अधिकृतपणे काही येत नाही. नाही, ते फडणवीस सरच म्हणले होते की ते आपण थांबवतोय म्हणून. आता मग आता ते बोलले, त्यामुळे ते खुलासा करतीलच त्याबाबतचा. परंतु मी त्या दिवशी उदय सामंत साहेब नसतानाही तेच सांगितलं होतं की काम करायला आमचा अनुभव हे दोन करतात. मग आम्ही काय सरकार म्हणून बोललो नाही, त्यांच्यातली माणुसकी दाखवली आम्ही किती जिवंत आहे की हे दोन कोणचं काम सांगितलं का लगेच करतात. काल त्या विद्यार्थ्यांच्या काहीतरी 2 लाख अर्ज गेलेले आहेत पोलीस भरतीचं सांगितलं. त्यांनी काल शंभूराज साहेबांनी तो विषय हातात घेतला. ते आदिसंख्या पद निर्माण करण्याच्या बाबतचा दुसरा विषय होता ते हातात. म्हणजे काम सांगितल्यावर करण्याची जी सिस्टम आहे त्यामुळे त्यांचे स्वभाव आवडतात, बाकी काय नाही. त्यांचे स्वभाव आवडतात म्हणजे काय, त्याने काय एखाद बार आम्हाला भजे खाऊ घातले नाही किंवा आम्ही काय त्यांना एखाद्या बार गुलाबजामुन खाऊ घातले नाही म्हणून ते नाही. एक त्यांच्यातली माणुसकी जिवंत दिसली आणि गोरगरिबाच्या प्रश्नाचा कळवळा असणारे दिसले. पण सरकार आणि मनोज जरांगे मराठा समाज यांच्यात आता थोडंसं विश्वासाचं नातं निर्माण झालं. नाही, ते आत्ताच नाही सांगता येत. कामाच्या बाबतीत विश्वास आत्ताच मी समाजाचा आधी कोणत्याच सरकारचा नाही. त्याचं कारण असं, मला माझं समाजाचे लेकरं मोठे करायचे, त्याच्यामुळे मी हवात उडत नाही. मला माझा समाज महत्वाचा आहे. माझ्या समाजाचे कामं झाले की आमच्यासाठी दगड बी असला तरी चांगला. मग माझी भावना लक्षात घ्या, माझ्या समाजाने समजून घ्या आणि आपणही बाकी सगळे समजून घ्या की माझा समाज मोठा झाला, आम्हाला काय करायचं, गोटा असला तरी देऊ, पण समाजात चांगला नाही झाला तर मग काय खरं नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही नुकसान केलं काही पक्षांना, विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही नुकसान करू जर आमचे कामं झाले नाही, या पद्धतीचा दबाव तुम्ही ठेवलेला आहे आणि हा दबावच काम करतोय सध्या. मी काय केलं बाबा, मी कुठं काय केलं लोकसभेला, मी कोणाला पाडा म्हणलो नाही. एवढा निष्पापणा दाखवू नका, सगळ्या जगाला माहिती आहे की तुमच्यामुळे काय नुकसान झालंय. हे बघा, शक्यतो मग आता त्यात बोललं की परत असं वाटेल की मोठेपणे मी तुम्हाला खोटं बोलत नाही कवा, मग हे बी तुम्हाला माहिती. मी कवा पाडा म्हणलो बा कोणाला, मी म्हणलो नाही नाव घेऊन याला पाडा हे करा, पण एक खरंय नाही दिलं तर मी नाव घेऊन पाडा. पण विधानसभेत नाव घेऊन पाडा असं म्हणतोय आता म्हणलो मी तुम्हाला. हा दबावच काम करतोय सगळं. नाही मग काय करू, माझ्या जाती जर माझ्या डोळ्यात वाटोळ होत असलं तर मी कशाचा मराठ्याच्या जातीचा आहे. मी स्वस्वार्थी झालो मग, म्हणजे मी माझ्या स्वार्थासाठी एक किनार घेऊन चाललो मग आणि जातीला मी जागा ढकलायला लागलो, ते होईल. मी कोणत्या मराठ्याच्या जातीचा आहे मग. मेरा जर विश्वास, मी माझ्या जातीला मोठं करण्याचंच माझं काम आणि तेच मी करणार. कोणी गोड बोलला म्हणून मी ती किनार नाही ओढू शकत. मी खास कोणाचा माणूस आहे तर समाजाचा. मी कोणत्या सत्ताधाऱ्याचा नाही, कोणत्या विरोधकाचा नाही, होऊ बी शकत नाही. त्यामुळे मला इथं प्रामाणिक राहणं माझ्या समाजाशी गरजेचं आणि मी समाजाला देणार. त्याच्याशिवाय मी यांना सोडित नाही तर विधानसभेला लयच फटफट होणार आहे. मग निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की 3 आंदोलनं मी कव्हर केली. सरकारने आश्वासनं दिले, मात्र काही गोष्टी सरकारच्या हातून होऊ शकल्या नाही. यंदा मात्र 4थ्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा सरकारबद्दल विश्वास वाटतोय आणि सरकारला सुद्धा हे मनापासून करावं असं वाटतंय. हा कुठंतरी एक चांगला योग आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्राला वाटतं की मराठा समाजाच्या आंदोलनाचा, मराठा समाजाच्या मागण्यांचा हा तिढा कायमचा सुटावा. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.